नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असायलाच हवे. तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि रूला स्कूलमध्ये पर्यंत मी वेट केली, कारण की आज जायचं तुम्हाला कॅन्टीनला. तर ती स्कूलमधून आली, छान तिला रेडी केलं आणि थोडंसं तिने स्नॅक वगैरे खाल्ल्यानंतर म्हटलं चला आम्ही जाऊया. तिला बरेचदा सांगितलं मी असं काही करू नको, पण ती अजिबात काही करत नव्हती. तर तुम्हीही ते इग्नोर करा. तर लगेच मी फ्रेश घेतली. हा फॅब्रिक मी सेलमधून जो कापड घेतला आहे, आता शिवून मी अजिबात बंदच केले आहे. जवळपास माझ्याकडे नाही आहे शिवलेले असे ड्रेस, पण हा होता, चला म्हटलं हा वेअर करूया, कारण की जोपासून मी स्टिच केला तोपासून तेव्हापासून मी तो एकदाही सुद्धा वेअर केला नाही. त्याच्यामुळे तो लावणार होती पटकन. मग लगेच केस करून घेतले, लगेच चेहऱ्याला मॉइश्चरायझर आणि पावडर लावून घेतलं. म्हटलं चला आज कॅन्टीनमध्ये जाऊया, कारण की बऱ्याचशा डेली यूज लागणाऱ्या काही गोष्टी होत्या घ्यायच्या, ते जसं साबणे, हँडवॉश, शॅम्पू, जे काही गोष्टी होत्या, आणि थोडाफार स्नॅक्ससुद्धा घ्यायचं होतं. त्यामुळे मग निघालो आणि कॅम्पमध्ये जायचं होतं, जास्त काय लांब नव्हतं. म्हटलं चला पाहीच जाऊया. त्यामुळे मग दोघी निघालो जाण्यासाठी. आणि किराणा तर आम्ही लास्ट मंथमध्ये भरा, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी काही लागणारच नव्हत्या जवळजवळ, तरी सध्या तरी नाही. त्याच्यामुळे चला आज कॅन्टीनमध्ये सामान घेऊया. त्यामुळे यांची वर्किंग होती, तर माझ्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन झाल्यानंतर हे पण आल्या, पण हे फक्त बघत होते. त्यामुळे सगळं काही गोष्टी घेतल्या मी. डेलीसाठी लागणाऱ्या काही स्नॅक घेतल्या आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या. रुजूनसुद्धा तिच्यासाठी जे काही गोष्टी होत्या ते घेतल्या, काही ड्रायफ्रूट घेतले. तर नंतर मग आम्ही घरी आलो आणि म्हटलं चला सायंकाळी मग जेवणाची सुद्धा वेळ झाली होती. त्यामुळे मग ते सामान जे मी जसं तसंच ठेवलं आणि म्हटलं चला सायंकाळचं जो आहे ना ते बघूया. नंतर मग ही जशी स्कूलमधून आली तशी कॅन्टीनला गेली, तिचं जर खेळणं राहून गेलं. तर ही सायकल मी तिला अजिबात खाली नव्हती, खाली खूप जास्त माती वगैरे, त्यामुळे ते घरात आणणं, त्यामुळे ही घरातच दिली आहे. त्यामुळे ती थोडीफार ती फिरवत होती आणि मग तिची फ्रेंड आली, त्यामुळे मग तेही खाली खेळायला गेली. तर ती गेल्यानंतर मी छोटं मोठं माझं घरातले कामं राहिली होती, मग ती आवरल्यानंतर मग सायंकाळचा मेनू सिम्पल होता, भाकरी आणि पिठलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला सायंकाळी थोडंसं हलकं फुलकंच जेवण मी बनवत असते, जास्त नाही बनवत. त्यामुळे मग ते भाकरी बनवायला घेतल्या. आता भाकरी मला फार जास्त अशा परफेक्ट असं जमत नाही, तरी म्हटलं चला ते भाकरी बनवून घेतल्या. तर मला भाकरी ही थंड पाणी अजिबात जमत नाही, त्यामुळे कोमट पाणीच लागते. तर चला इथं मी कणिक मळून घेते. हे भाकरीचं किमान आम्ही आठवड्यातून 2-3 वेळा 3 वेळा तरी भाकरी खातो, असं काहीतरी आहे. ते पण डिपेंड करते भाजी काय असेल त्याच्यावर. तर तसंच होतं. तर चला तर आणि बेसन म्हटलं आणि पिठल्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला माहिती आहे खूप भारी आहे, त्यामुळे तेच होतं. तर चला म्हटलं आधी ज्याने भाकरी बनवून घेऊया, त्याच्यामुळे भाकरी इथं बनवून घेतल्या. तर तेच चालू होतं माझं. पण 2 भाकरी बनवल्या आणि यांनी म्हटलं मी एकच खाईन, तर मग एक म्हटलं तर मग थोडं जरा जास्त जाडी मी यांच्यासाठी बनवली आणि लगेच मग पिठलं बनवण्याची तयारीसुद्धा करून घेतली. तर रोजची थोडीशी एक्झाम होती मंथली चालू, त्यामुळे तिचा थोडाफार अभ्यास बघत होती. तर तिला अभ्यास देऊन घेतला आणि लगेच मग आता इथं पिठलं बनवण्याची माझी ज्यांना तयारी चालू होती, त्याच्यामुळे चला आता ते करून घेतलं आणि लगेच मग पिठलं बनवायला घेतलं. आणि ही पिशव्या ज्यांना मी ऑफरमध्ये मिशोवरून घेतल्या, तर खरंच खूप छान आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस वगैरे आपण स्नॅक वगैरे जरी कॅरी करतो म्हटलं तर खरंच खूप छान वाटते. त्यामुळे ते 10चा कॉम्बो असं काही तर 10च पॉकेट होते. तर मी काहीतरी बाहेर न्यायसाठी सुद्धा यूज करते. काही घरातले काही माझ्याकडे बॉक्स वगैरे आहेत, पण कुठं काही कमी वगैरे पडले किंवा एखाद्या वेळेस कसं आपण जरा जास्त असं भाजीपाला स्टोअर करतो, त्याच्यामुळे मग मी तो कधीतरी यूज करते. जो की हे मिरच्या नाही का लास्ट आठवड्यामधल्या होत्या आणि मी आपण आठवड्यामध्ये घेतल्या होत्या, त्या म्हटलं चला ते त्याच्यामध्ये आपण ज्यांना स्टोअर करून ठेवूया. तर इथं पिठलं आता काही एवढी रेसिपी खास नाही, आपण म्हटलं चला आता सोबत जे आहे ना तुमच्यासोबत शेअरच करते. त्यामुळे पॅन ठेवला, पॅनवर छान तापलं की जिरे मोहरी टाकली, नंतर मग लसूण टाकलं. आता लसूण मी बरेचदा ठेचून घेते किंवा मग असं कट करून घेते. तर चला ते मी लसूण टाकला, मग कांदा टाकून घेतला, मिरची टाकली, छान याचा कलर चेंज होईपर्यंत छान असं परतून घेतलं. लगेच मग छोटा साईजचा असा टमॅटो टाकला, तो छान परतून घेतला. काही मग आता बेसिक मसाले जसंच हळद, गरम मसाला थोडंसंच आणि मीठ आणि थोडंसं धनियापूड, हे काही बेसिक मसाले आहेत ते टाकून दिले आणि छान. आता कोणी कोणी नाही का बेसन असंच टाकते, पण मला असे बेसन नाही जास्त आवडत. आता सर्वांच्या पद्धती वेगवेगळ्या, तर मी आईकडे वगैरे असं बनवते, आधीच मी भिजू घालून ठेवते, त्यामुळे मग ते तसं केलं. आणि जितकं पातळ वगैरे असेल तसं तुम्ही करू शकता. भाकरी त्यासाठी मी थोडंसं पातळ करणार आहे. तर सहसा आम्हाला पातळ भाज्या थोड्याशा आवडतात भाकरीसोबत, त्याच्यामुळे मग मी थोडं पाणी टाकलं आणि वरून अशी कोथिंबीर टाकून घेतली. छान इथं बेसन बनवून घेतलं आणि छान मग असं काहीतरी आमचा सिम्पल सायंकाळचा मेनू होता. आणि माझ्याकडे आठवड्यामध्ये एकदा तर मी बनवते, कारण की ते मला आवडते, छान वाटते, कॉम्बिनेशन भारी आहे त्याचं. त्याच्यामुळे मग ते छान असं जेवण बनवून घेतलं. पिठलं बनेपर्यंत मी थोडंसं गोष्टी ज्यात ना किचनमधल्या त्या आवरल्या. छान इथं पिठलं रेडी होतं. मग जेवणाचं ताट बनवलं, जेवणामध्ये भाकरी होतं, पिठलं होतं, सोबत कांदा आणि लिंबू होतं आणि त्यासोबत नाही का सकाळी बनवलेला राईस होता, तो जो गरम करून घेतला ते होतं. नंतर मग किचन पूर्ण क्लीन केलं, जेवणं वगैरे झालं, सगळ्या गोष्टी चालल्या. तर मग कॅन्टीनमधून काही सामान आणलं होतं ते, तर मग तेच सगळं काढत होतं. आणि ही सगळ्यात जास्त आवडा कँडी जी की माझी फेवरेट आहे, त्याच्यामुळे ते पण आणली होती. आणि मग चला हेच चालू होतं माझं सगळं काहीतरी ड्रायफ्रूट छोटे मोठे आणि सगळ्या जे काही गोष्टी असतात डेली लागणार ते होत्या. तसा मंथली किराणा जो लागतो ना तो मी आधी भरला होता, त्यामुळे थोडाफार
आहे तो सध्या तरी मला आवश्यकता नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला कॅन्टीनमधून तर हेच सामान घेऊया. तेच आमच्याकडचे सॉस वगैरे संपला होता, तो पण घेतला. आणि मग सगळं हेच माझं चेक चालू होतं, कुठली वस्तू कितीला मिळली आणि हे चालू होतं. 3-4 वर्षापासून मी हे स्टार्ट करते, लिस्ट वगैरे चेक करणं मी अजिबात करत नव्हती. म्हटलं चला बघूया कुठली वस्तू कितीला मिळते, काय मिळते, किती कशा आपल्याला त्यावर डिस्काउंट कट्टे, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना तर मी बघत असते. आधी बिलकुल मी बघतच नव्हती, त्यामुळे कुठलं काय आहे, कशा प्रकारे मिळालं, हे सगळ्या गोष्टी ज्यांना बारकाईने मी करते. आता बऱ्याच बायका करतात का नाही करत मला माहीत नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण करूया, कारण की कळते आपल्याला कुठली गोष्ट कसं काय. त्याच्यामुळे तेच चालू होतं माझं, सगळ्या गोष्टी बघणं आणि लिस्ट बघता बघता खरंच बिली जरा जास्तच निघालं. त्याच्यामुळे चला म्हटलं हे सगळं निवांत काम केलं. आता सगळं मला फक्त हे डब्यात भरायचं होतं, त्याच्यामुळे मग ते घेतलं लगेच आणि डब्यात भरायला घेतलं. आता व्यवस्थित तर मी अजिबात ठेवलं नाही आहे. आता म्हटलं हे उद्या बघू, त्याच्यामुळे सायंकाळचे फक्त मी बघितलं कुठल्या वस्तू आल्यात वगैरे, कारण की तिथं खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे पटपट वस्तू आल्या. म्हटलं चला ते चेक करूया. ते चालू होतं, ते सगळ्या गोष्टी करून घेतल्या. आणि ऋतू झोपी गेली होती, कारण की तिला सकाळी लवकर उठावं लागते. नंतर मग मी म्हटलं तिला आधी झोपू घातलं. ॲटलिस्ट ते काम करतात झोपायचं वगैरे, तर तिला झोपू घातल्यानंतर तोपर्यंत मी सगळं किचन म्हटलं माझं आवरून घेतलं. आता मला पटकन हे सामान ठेवायचं होतं, त्यामुळे मग ते ठेवायला घेते. मग आधी माझं चेक चालू होतं कुठल्या वस्तू, कारण की ब्रेड संपले होते आणि जे मला तिथं बिस्किट हवे होते ते तिथं अवेलेबल होते, त्यामुळे म्हटलं जे होते मग मी तेच घेऊन आली आहे. आणि मखाना वगैरे मोठे पॉकेट तिथं नव्हते, त्याच्यामुळे मग जो काही मिळाला मग मी तो घेऊन आली आहे. कारण की मग 2-3 दिवसांनी गेला जो असला ना तो पण नाही मिळत, त्याच्यामुळे मला वाटलं जे काय आहे ते घेऊनच घेऊया. ते घेतले. जे रुला चॉकलेट हवे होते ते पण नव्हते, त्यामुळे काही नवीन तिला चॉकलेट घेतले. तर चला अशा प्रकारे काहीतरी मी किराणा घेतला आणि चला दिवसाचा शेवट असाच केला. चला तर